डोंबिवलीमधील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार फरार झालेला आहे। डोंबिवलीकरांकडून 2 ते 3 महिन्यांपूर्वी मूर्तीची या ठिकाणी बुकिंग करण्यात आली होती। मात्र मूर्तिकारच नसल्यामुळे आता ग्राहक तयार असलेली मूर्ती घेऊन जात आहेत। फरार मूर्तिकारावर आता गुन्हा दाखल झालाय। गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। असं असताना डोंबिवलीत एक मूर्तिकार बुकिंग घेऊन पसार झालाय। डोंबिवलीतल्या फुले रोडवरील आनंदी कला केंद्राचा मूर्तिकार पळून गेल्यानं गणेश भक्तांची चांगलीच पंचायत झाली आहे। अवघ्या काही तासांवर बाप्पाचं आगमन असताना मूर्तिकाराचा फोन बंद पाहायला मिळतोय। 4-5 महिन्यांपूर्वी बुक केलेल्या मूर्ती न मिळाल्यानं आणि मूर्तिकार पळून गेल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला। उद्या गणपती बाप्पाचं आगमन होणार असल्यानं आता आयत्या वेळी बाप्पाची मूर्ती कुठून आणायची असा प्रश्न भाविकांना पडलाय। सर्व पळून गेले, फोन पण नाही, कोणाची काय लागत पण नाही आणि आपली जी आमची मूर्ती होती ते कोण म्हणजे इथे घेऊन सारे निघून गेले जे कोण आले। काय मी 1-1.5 महिना झाला मूर्ती बुक करून आणि काल आलेलो मी संध्याकाळी। मला बोलला काय सकाळपर्यंत रेडी होते मूर्ती आणि हा गायब झाला। काहींनी तर मिळेल ती बाप्पाची मूर्ती उचलून नेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आनंदी कला केंद्राच्या मालकानं मोठ्या प्रमाणावर गणपतीचं बुकिंग घेतलं होतं। मात्र या सगळ्या मूर्ती बनवणं शक्य नसल्यानं त्यांच्यावर लोड आला। जास्त गणपती मूर्तींचं बुकिंग करून एकाएकी लोड आल्यामुळे मूर्तिकार पसार झालाय। लोकांचा गोंधळ पाहता स्थानिक पोलीसही घटनास्थळी दाखल झाले। आधी या प्रकरणात गुन्हा दाखल झाला नव्हता, मात्र लोकांच्या संतापानंतर गुन्हा नोंदवण्यात आला। डोंबिवलीच्या महात्मा फुले रोडवरील आनंदी कला केंद्राच्या मूर्तिकाराविरोधात गुन्हा दाखल झाला। प्रफुल्ल तांबडे असं या मूर्तिकाराचं नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत। प्रफुल्ल परशुराम तांबडे हे सदर मूर्त्या सोडून पळून गेलेले आहेत। तर याबाबत त्यांची खात्री झाल्याने त्यांनी आर्थिक फसवणुकीबद्दलचा गुन्हा नोंद केलेला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील तपास विष्णुनगर पोलीस स्टेशन करीत आहे।